जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, मराठी माहिती केंद्र या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी DMER जो विभाग आहे या विभागा अंतर्गत GMC नांदेडसाठी परमनंट पदांची पदभरती होत आहे आणि त्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। त्याचे फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, नियमित पदभरती आहे, त्यामुळे तुम्ही ही अपॉर्च्युनिटी जी आहे ते मिस करू नका। फॉर्म नक्की भरा। पूर्ण जी डिटेल्स माहिती आहे, पद कोणते आहे, तुम्हाला फीस किती असणार आहे, क्वालिफिकेशन असेल, एग्जाम असेल, सगळ्यांविषयी आपण डिटेल्स मध्ये माहिती पाहणार आहोत। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर विद्यार्थी मित्रांनो बघा, ही पदभरती जी आहे DMER अंतर्गत डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय विष्णुपुरी नांदेड या ठिकाणी भरून घेतली जात आहे। 21/4/2025 रोजी ही जाहिरात जी आहे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य जो काही विभाग आहे म्हणजेच DMER यांच्या अधिपत्याखाली असलेलं जे काही नांदेड मधलं GMC आहे, डॉक्टर शंकरराव चव्हाण गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आणि त्याला संलग्नीय रुग्णालय, याच्यामध्ये वर्ग 4 म्हणजे गट ड चे जे काही समकक्ष रिक्त पद आहेत ते भरण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने कॉम्प्युटर बेस तुमची एग्जाम होणार आहे आणि त्यासाठी अर्हता प्राप्त उमेदवारांकडून अर्ज जे आहेत ते मागवण्यात येत आहेत। उमेदवाराची शैक्षणिक अर्हता असेल, पदांचा तपशील असेल, शासनाच्या नियमानुसार संवैधानिक आरक्षण असेल, समांतर आरक्षण असतील, स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम आणि अर्ज करण्याच्या मार्गदर्शक सूचना ज्या आहेत त्या या जाहिरातीमध्ये सविस्तरपणे दिलेल्या आहेत आणि त्या सगळ्यांविषयी आपण डिटेल्स मध्ये माहिती पाहणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, गट ड जे आहे त्याचे क्लास 4 चे नियमित पद डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय महाविद्यालय आणि रुग्णालय विष्णुपुरी नांदेड या ठिकाणी बघा, एकूण 69 पद भरले जात आहेत। यांचं पे स्केल जे आहे ते 15,000 पासून 47,600 रुपये असणार आहे। तुम्हाला पे स्केल S1 हे मिळणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, 15,000 जरी बेसिक पेमेंट असेल तरीही तुम्हाला जवळपास दुसरं 60 ते 65% अदर अलाउन्सेस म्हणजेच तुम्हाला 24,000 ते 25,000 पेमेंट इन हँड येणार आहे आणि तुम्हाला तुमच्या कामानुसार किंवा तुमच्या एक्सपिरियन्सनुसार इन्क्रीमेंट मिळत जातं। त्याच्यानंतर तुमचं प्रमोशन सुद्धा गट ड मधून गट क मध्ये होत असतं। त्याच्यानंतर बघा, गट ड मध्येच जे प्रयोगशाळा परिचारक म्हणून पद आहे हे सुद्धा भरून घेतले जात आहेत। एकूण 17 पद भरून घेतले जात आहेत। S6 पे स्केल आहे 19,900 ते 63,200 रुपये तुमचा बेसिक पेमेंट जाणार आहे। त्याचबरोबर अधिक महागाई भत्ता म्हणजेच DA नियमाप्रमाणे देय इतर भत्ते जे आहेत ते यामध्ये तुम्हाला मिळणार आहेत। म्हणजेच जवळपास विद्यार्थी मित्रांनो, याचा पेमेंट तुम्हाला 30,000 रुपयाच्या जवळ जाऊ शकतो आणि जाणारच आहे। एकूण याचे 17 पद असे एकूण गट ड चे 86 पद जे आहेत ते भरून घेतले जात आहेत। डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महारुग्णालय आणि विद्यालय याच्यामध्ये नांदेडसाठी। आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आधीच ही गोष्ट क्लिअर करतो, ही पदभरती जरी नांदेडच्या GMC साठी होत असेल तरीही तुम्ही पूर्ण महाराष्ट्रातून बिलॉंग करत असाल तरीही या पदभरतीसाठी अप्लाय करू शकता। महाराष्ट्रातल्या कोणत्याही जिल्ह्यातून तुम्ही असाल, तुमच्याकडे महाराष्ट्राचा रहिवासी असणं गरजेचं आहे, तुमच्याकडे महाराष्ट्राचं डोमासाईल असेल तर तुम्ही महाराष्ट्रातल्या कोणत्याही कोपऱ्यातून या पदभरतीसाठी अप्लाय करू शकता। बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रस्तुत परीक्षा भरवायचा गट ड वर्ग संवर्गातील सर्व पदांचा विस्तार तपशील जो आहे ते खाली दिलेला आहे किंवा या संकेतस्थळावर सुद्धा दिलेला आहे। आपल्या चॅनलवर सुद्धा याच्याविषयी वेळोवेळी माहिती येत असते। तुम्ही या लिंकला किंवा आपल्या चॅनलला सुद्धा व्हिजिट करू शकता वेळोवेळी अपडेट घेण्यासाठी। विद्यार्थी मित्रांनो, हे आरक्षणाबद्दल त्यांनी थोडेसे डिटेल्स मध्ये माहिती दिलेली आहे। खेळाडू आरक्षण असेल, दिव्यांग आरक्षण असेल, अनाथ आरक्षण असेल, हॉरिझॉन्टल रिझर्वेशन असेल, भूकंपग्रस्त असेल, प्रकल्पग्रस्त असतील, या सगळ्यांविषयी दिलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचा आपल्याला पॉइंट आहे शैक्षणिक अर्हता। फॉर्म भरण्यासाठी काय अर्हता लागणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो,
शासन मान्यता प्राप्त माध्यमिक शालांत परीक्षा 10वी, माध्यमिक म्हणजे तुमचं 10वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे। जे काही प्रयोगशाळा परिचारक पद आहे या पदांसाठी आणि स्वच्छक पद जे आहे या स्वच्छक पदासाठी फक्त 7वी पासवर तुम्ही फॉर्म भरू शकता। मराठी भाषेचे ज्ञान असणं गरजेचं आहे। माजी सैनिकांच्या शैक्षणिक अर्हता ज्या आहेत त्या इथं खालीलप्रमाणे दिलेल्या आहेत। विद्यार्थी मित्रांनो, तुमची पात्रता बघा, तुम्ही भारतीय नागरिकत्व असणं गरजेचं आहे। माझ्या मते इथं थोडंसं काहीतरी अपडेट असेल, चुकीचं झालेलं आहे बघा। भारतीय नागरिकत्व जे आहे तुमचं इंडियन नॅशनॅलिटी जे आहे ते तर तुमच्याकडे असणं गरजेचंच आहे, पण त्याबरोबर तुमच्याकडे महाराष्ट्राचं डोमासाईल सुद्धा कंपल्सरी असणार आहे। तुमची वयोमर्यादा गणण्याचा दिनांक 24/4/2025 असेल। विविध अराजपत्रीय प्रवर्ग उपप्रवर्गातील किमान व कमाल वयोमर्यादा जी आहे ती तुम्हाला असणं गरजेचं आहे। खुल्या प्रवर्गासाठी जी काही तुमची वयोमर्यादा आहे 18 ते 38 वर्षाची आहे आणि त्यानंतर बघा मागास प्रवर्गातील 18 ते 43 वर्षाची जी वयोमर्यादा आहे ती वयोमर्यादा ठेवण्यात आलेली आहे। वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार वेगवेगळ्या संवर्गानुसार त्यांनी रिलॅक्सेशन दिलेलं आहे एजमध्ये। ही PDF मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला देतो, तिथं जाऊन तुम्ही पाहून घेऊ शकता। विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेचं स्वरूप बघा, परीक्षा कशी होणार आहे। परीक्षा ऑनलाईन कॅम्प्युटर बेस होणार आहे। MCQ असणार आहे, तुम्हाला पूर्ण MCQ 100 क्वेश्चनचा पेपर होणार आहे। 100 प्रत्येकी 1 गुण जे आहे तो 2 मार्काला असणार आहे। असं 100 क्वेश्चन 200 मार्काला असणार आहेत। परीक्षेचा कालावधी 2 तास असणार आहे। तुम्हाला मराठी भाषेची 25 क्वेश्चन असतील 50 मार्कासाठी, इंग्रजीचे 25 क्वेश्चन असतील 50 मार्कासाठी, सामान्य ज्ञानचे 25 क्वेश्चन असतील 50 मार्कासाठी आणि त्याचबरोबर बौद्धिक चाचणी आणि अंकगणित जे आहे त्याचे सुद्धा 25 क्वेश्चन असतील 50 मार्कांसाठी। असं एकूण 100 प्रश्न 200 मार्कासाठी, प्रत्येकी एक जे प्रश्न आहे ते 2 गुणांसाठी तुम्हाला 120 मिनिटे म्हणजे 2 तास वेळ जे आहे तो परीक्षेसाठी दिला जाणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे। कशाही पद्धतीचं तुमचं चुकल्याच्या नंतर मार्क कपात जे आहे ते केले जाणार नाहीयेत। त्यानंतर याच्याविषयी मी सांगितलेल्या गोष्टी इथं दिलेल्या आहेत, तुम्ही वाचून घेऊ शकता। विहित कागदपत्रे, कोणते तुम्हाला कागदपत्र लागणार आहे बघा, सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये अर्जातील नावाचा पुरावा म्हणजेच नावाच्या पुराव्याचं तुमचं SSCचं सर्टिफिकेट चालेल, वयाचा पुरावा मध्ये तुमचं लिव्हिंग सर्टिफिकेट चालेल, शैक्षणिक अर्हता इत्यादींचा पुरावा, 10वी पासचं क्वालिफिकेशन आहे म्हणजे तुमचं 10वीचं तुमच्याकडे मार्कशीट आणि सनद असलं तरी चालते। सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्यास त्याचा पुरावा, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असेल तर त्याचा पुरावा, पात्र दिव्यांग वगैरे तुम्ही जर ज्या कॅटेगरीवर असाल त्या गोष्टी याच्यामध्ये लागणार आहेत। मराठी भाषेचं ज्ञान असल्याचा पुरावा म्हणजे तुम्हाला 10वीला तुमचं मराठी विषय जर असेल त्या सर्टिफिकेटमध्ये मराठी भाषा जर असेल तर तुम्हाला दुसरं काही एक्स्ट्रा गरज नाहीये। सर्वसाधारण सूचना ज्या आहेत त्या वाचून घ्यायच्या आहेत। एका अर्ज फक्त ऑनलाईन अर्ज प्रणालीने स्वीकारण्यात येणार आहे। अर्ज सादर करण्याचं संकेतस्थळ जे आहे ते इथं तुम्हाला देण्यात आलेलं आहे। 26 तारखेला रात्री 5 वाजल्यापासून सुरुवात होणार आहे। त्याच्यानंतर बघा परीक्षा शुल्क भरल्याशिवाय तुमचा अर्ज ग्राह्य धरला जाणार नाहीये। केंद्राची निवड आहे ते तुम्हाला परीक्षेचा फॉर्म भरताना करता येणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, पदाचे नाव गट ड असणार आहे। याच्यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये तर राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये जी फीस आहे ही फीस असणार आहे। तुम्हाला फॉर्म भरायची तारीख सांगितलेली आहे 26 एप्रिल पासून ते 16 मे पर्यंत ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरायचा आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमची निवड सूचीमध्ये जे काही तुमचं मार्क पडणार आहे त्याच बेसिसवर पहिल्यांदा तुमची एग्जाम घेतली जाईल। त्याच्यात तुम्हाला मार्क जितके पडलेले आहेत, जर 2-3 शिफ्टमध्ये झालं तर नॉर्मलायझेशन वगैरे या गोष्टी होतील आणि त्याच्यानंतर तुमची फायनल मेरिट लिस्ट जी आहे त्या मेरिट लिस्टच्या बेसिसवर तुमचं लिस्ट लागली जाईल आणि लिस्ट लागल्याच्या नंतर विद्यार्थी मित्रांनो तुमचं तिथं DV होईल, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, आणि त्यानंतर तुम्हाला थेट जे आहे ते पोस्टिंग दिल्या जाईल। कशाही पद्धतीची मुलाखत वगैरे होत नाही। पद कोणते कोणते आहेत महत्त्वाचं बघू बघा। OT सर्वंटचे 2 पद असणार आहेत, बार्बरचे 2, टेलरचं 1 पद आहे, धोब्याचे 3 पद आहेत। त्याच्यानंतर बघा लॅबोरेटरी सर्वंटचं 1 पद असणार आहे, कुकचे 4 पद आहेत, कुक असिस्टंटचे 2 पद आहेत। त्यानंतर बघा एक्सरे सर्वंटचं सुद्धा 1 पद भरून घेतलं जात आहे। कन्सल्ट सर्वंट जे आहे ते त्याचे 2 पद आहेत।
डिस्पेन्सरी सर्वंट जे आहे त्याचं एक पद आहे. पिओनचे एकूण 36 पदं भरून घेतले जात आहेत. तुम्ही फॉर्म भरू शकता. टेबल बॉयचं सुद्धा एक आहे. त्याच्यानंतर मेल सर्वंट, आया जे आहे त्यांच्या प्रत्येकी एक एक जे आहे ते पदं भरून घेतले जात आहेत. वॉचमॅनचे परमनंट 4 पदं भरून घेतले जातील. नर्सिंग असिस्टंटचं एक, त्याच्यानंतर क्लीनरचं एक आणि त्याचबरोबर माळ्याचं सुद्धा एक जे पद आहे हे भरून घेतलं जात आहे. त्यानंतर बघा लॅबोरेटरी अटेंडर, प्रयोगशाळा परिचारकचे सुद्धा एकूण 17 पदं, अशा पद्धतीनं 86 जे पदं आहेत ते पदं या पदभरतीमध्ये भरून घेतले जात आहेत. कशा पद्धतीनं समांतर सामाजिक आरक्षण आहे याचा त्यांनी तक्ता दिलेला आहे. व्यवस्थित तुम्हाला वाचायचं आहे आणि त्यानंतरच तुम्ही फॉर्म भरायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, या पदभरतीविषयी आपण पूर्ण डिटेल्समध्ये माहिती पाहिलेली आहे. गट ड चं जे काही पदभरती आहे या पदभरतीचा नियमित असेल, कंत्राटी असेल, ही पदभरती करून घेण्याचे जे अधिकार आहेत ते त्या हॉस्पिटलचे अधिष्ठाता असतील किंवा मग जिल्हा अधिकारी असतील यांना दिलेले आहेत. त्याच्यामुळं फक्त DMERच्या नांदेड GMC साठी गट ड ची नियमित पदभरती जी आहे ही प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. गट क ची अशा पद्धतीची पदभरती येत नसते म्हणजे एका जिल्ह्यासाठी पूर्ण महाराष्ट्रभरासाठी एकच जाहिरात येत असते आणि लवकरच आपल्याला ती जाहिरात सुद्धा पाहायला मिळू शकते. विद्यार्थी मित्रांनो, पूर्ण महाराष्ट्रामध्ये गट क चे नियमित बरेच असे जे पद आहेत हे रिक्त आहेत आणि सगळ्या महाराष्ट्रभरातील सगळ्या GMC साठी एकत्र एकच मेगा भरती जी आहे ती लवकरच आपण पाहायला मिळू शकते. त्यामुळे तुमचा अभ्यासावर फोकस ठेवा. तुम्ही 10वीच्या बेसवर ही पदभरती नक्की फॉर्म भरा, अभ्यास चालू ठेवा, अभ्यास करा आणि पोस्ट नक्की मिळवा. तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. विद्यार्थी मित्रांनो, अशाच नवनवीन माहितीसाठी आपलं चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा आणि सगळे PDF नोट्स मिळवण्यासाठी टेलिग्राम चॅनल सुद्धा नक्की जॉईन करा. धन्यवाद.